बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नमस्कार करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये विज्ञान भैरव तंत्र म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. विज्ञान भैरव तंत्र म्हणजे भगवान श्री महादेवांनी म्हणजे भैरवांनी पार्वतीला म्हणजे भैरवीला केलेला परम उपदेश आहे. हा ग्रंथ म्हणजे काश्मीरी शैव तंत्राचा उपसंप्रदाय असलेला ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात एकूण 112 पद्धतीने भैरवाने भैरवीला मोक्ष अथवा महानिर्वाण कोणकोणत्या विधींनी कोणत्या मार्गांनी मिळवता येते त्याचे वर्णन संस्कृत श्लोकांमध्ये केलेले आहे. हे विज्ञान भैरव तंत्र काय आहे? या संपूर्ण दृश्य सृष्टीचे आणि ब्रह्मांडाचे मूळ तत्व कोणते? या तत्वापासून सृष्टीच्या रचनेची प्रक्रिया कोणती? किंवा या सर्व सृष्टीचे मूळ कारण तत्व कोणते? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे अध्यात्म विद्येचा अभ्यास आणि विकास होय. प्राचीन ऋषीमुनींनी अभ्यास करून भिन्न भिन्न मते मांडली, परंतु कोणाचेही मत सर्वमान्य झाले नाही. या आणि सर्व अभ्यासकांचे आणि पाठकांचे द्विधा मत झाले, त्यामुळे द्वैत निर्माण झाले. त्याचप्रमाणे श्री भैरवी म्हणजे श्री पार्वतीच्या मनातही द्विधा अवस्था निर्माण झाली. तिने अनेक ग्रंथांचे अध्ययन केले, अनेक शास्त्रे वाचली, परंतु प्रत्येक ग्रंथात भिन्न भिन्न मते असल्यामुळे तिला सत्य आणि असत्याचा कोणताही निर्णय घेता आला नाही. त्यामुळे तिने आपले समाधान व्हावे म्हणून भगवान श्री भैरवांना म्हणजे महादेवांना 8 प्रश्न विचारले. या 8ही प्रश्नांची उत्तरे देताना भगवान श्री भैरवांनी सृष्टीचे संपूर्ण रहस्य प्रकट केले आहे. हे सर्व जाणून घेतल्यानंतर श्री देवी भैरवीने प्रश्न विचारले की हे परमतत्व कोणते? ते जाणण्याची विधी कोणते? हे परमतत्व म्हणजे काय? या प्रश्नांची उत्तरे देताना श्री भैरवांनी 112 विधींचे वर्णन केलेले आहे. या 112 विधी म्हणजे धारणा यांचा अभ्यास आणि त्याची साधना करून कोणताही साधक त्या परमतत्वाला प्राप्त करू शकतो. हे जे परमतत्वाचे आणि परमसत्तेचे ज्ञान श्री भैरवांनी श्री देवी भैरवीला संवाद रूपाने दिले, तो संवाद म्हणजेच हा ग्रंथ विज्ञान भैरव तंत्र होय. या ग्रंथातील धारणांचा एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे अवलंब केला तर साधकाला स्वतःच्या स्वतः बोध होऊ शकतो आणि तो सुद्धा भैरव स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. विज्ञान भैरव तंत्रात एकूण 161 ऋचा आहेत. ऋचा म्हणजे वेद. त्यापैकी 1 ते 23 ऋचांमध्ये भैरवीने भगवान शिवांना विचारलेले प्रश्न आहेत आणि या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे श्री भैरवांनी ऋचा 24 पासून ते ऋचा 135 पर्यंत मध्ये दिलेली आहेत आणि या ऋचांमध्ये 112 प्रकारच्या विधी अथवा धारणा त्यांनी सांगितलेल्या आहेत. हे विज्ञान भैरव तंत्र समजून घेताना त्यात काही शब्द असे आले आहेत की त्याचे संबोधन आपणास होणे आवश्यक आहे. यामध्ये ऊर्जा म्हणजे चेतनाशक्ती किंवा प्राणशक्ती, भैरव म्हणजे श्री भगवान शिव किंवा महादेव आणि भैरवी म्हणजे श्री पार्वती देवी, शिव म्हणजे शक्ती आणि परब्रह्म म्हणजे परादेवी या नावांनी संबोधलेले आहे. ज्या परमशक्तीमुळे हा सर्व संसार म्हणजे हे सर्व ब्रह्मांड चालते त्या परमशक्तीला भैरव असे म्हटलेले आहे आणि त्या परमशक्तीची जी चेतना आहे तिला भैरवी, परादेवी किंवा पार्वती असे म्हटलेले आहे. या विज्ञान भैरव तंत्राचा अभ्यास अनेक संत श्रेष्ठांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या अल्पमतेने या विज्ञान भैरव तंत्राचा अभ्यास करून आपणापुढे हा व्हिडिओ सादर करीत आहे. विज्ञान भैरव तंत्रशास्त्रास सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वात प्रथम बुद्धिदेवता असणाऱ्या श्री भगवान गणेश यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद मागतो. त्याचप्रमाणे देवांचे देव श्री महादेव म्हणजेच श्री भैरव आणि श्री भैरवी यांनाही वंदन करून
या तंत्रशास्त्राचे शिवधनुष्य पेरण्यासाठी आशीर्वाद मागतो. आता विज्ञान भैरव तंत्रातील रुद्रयामल तंत्राचे गूढ रहस्य उलगडण्यास मी सुरुवात करीत आहे. विज्ञान भैरव तंत्र. श्री भैरव आणि श्री भैरवी संवाद. श्री भैरवी उवाच. श्रुतं देव मया सर्व रुद्रयामल संभवम त्रिग्भयदेमशेषेण सारात् सारविभागशः अद्यापि न निवृत्तो मे संशयः परमेश्वर. श्री भैरव आणि श्री भैरवी यांच्या संवादास सुरुवात करीत आहे. श्री भैरवी म्हणते, हे देवादिदेव परमेश्वर रुद्र, आपण संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारे आहात. स्व आत्मस्वरूप भगवान आहात. समस्त रोगांना नष्ट करणारे आपण रुद्र आहात. जीव आणि शिव यांच्या मिलनाने उत्तम साधना अवस्था म्हणजे साम्यरस स्वरूपाने ज्या शास्त्रांची उत्पत्ती झाली आहे त्या सर्व शास्त्रांचे अध्ययन आणि श्रवण मी केले आहे. हे शास्त्र त्रिकभेद म्हणजे 3 तत्वांचे भेद होत. हे भेद परात्परा आणि अपरा हे सर्व त्रिकशास्त्र मी अत्यंत सावधानतेने अभ्यासले आहे, परंतु अजून माझा संशय मिटलेला नाही. म्हणून हे भगवान रुद्र, आपण माझ्या शंकांचे निरसन करावे. किम रूपम तत्वतो देव शब्दराशी कलामयम किं वा नवात्मभेदेन भैरवे भैरवाकृतौ त्रिशिरो भेदभिन्नं वा किं वा शक्तित्रयात्मकं नादबिन्दुमयं वापि किं चन्द्रार्धनिरोधिकाः चक्रारूढमनचक्कं वा किं वा शक्तिस्वरूपकम्. या श्लोकांचा अर्थ असा आहे की श्री भैरवी श्री भगवान भैरवांना